विठ्ठल, आज अक्षय तृतीया आहे. आपण ठरवलं होतं ना आज शहरात जाऊन शॉपिंग करायची. मला कपडे घ्यायचे. लक्ष्मी, आजचा मुहूर्त शॉपिंगचा नाही तर पेरणीच्या पूर्वतयारीचा आहे. आज शेतात पहिली नांगरट करायची असते. चल, तू पण तयार हो. काय हो, तुम्ही पण सणाच्या दिवशी तरी सुटायची. कपडे घेणे राहिले बाजूला. आता मला चिखलात उतरायला लावणार. लक्ष्मी, एकदा या मातीचा वास घेऊन बघ. आजच्या दिवशी या मातीला स्पर्श करणं म्हणजे भाग्याचं असतं. आरपी म्हारोळकर चॅनलवर आपलं स्वागत आहे. शेतीविषयी उपयुक्त माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सोन्याची झाली शेती, गाऊच लागडी. जमिनीची पूजा करणे ही परंपरा आहे. आज शुभवेळ बघून जमिनीची मशागत सुरू करायची असते. माझ्या सरजा राजा, हो पोटभर जेवा तुम्ही. आता आम्ही पण जेवायला बसतो. मी केस सारखे नीट करण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा वारा. राहू दे, तू वाऱ्यात सुद्धा सुंदर दिसत आहेस. जेवून घे. खरं सांगू विठ्ठल, एसी मॉल मध्ये फिरण्यापेक्षा ह्या झाडाखाली जेवताना जास्त शांत वाटतंय. आज शेतीत केलेलं काम अक्षय राहतं, तसंच आपलं नातंही अक्षय राहावं. शेतीत मेहनत केली की पीक येतं आणि संसारात एकमेकांना साथ दिली की सुख येतं. अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोनं खरेदी करणं नाही, तर मातीची पूजा करणं, कष्ट करणं आणि मदत करणं आहे. खरं आहे. हे कधी आणलं? आपण तर दिवसभर शेतात होतो. तू आज माझ्यासाठी रानात घाम गाळला ना, त्या कष्टाचं हे फळ आहे. आज आपण शेतात फक्त मशागत नाही केली, तर आपल्या संसाराचं सोनं पेरलंय. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.